एक उच्च शिक्षित खासदार काय करू शकतो याचं जर सगळ्यात मोठं उदाहरण सध्या असेल तर आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार राघव चड्डा। खरं तर राघव चड्डा सध्या सत्तेत नाही आहेत, ते विरोधात आहेत, पण ते आपल्या अभ्यासामुळं आणि आपल्या निरीक्षणामुळं संसदेत इतक्या प्रखरपणे आपले प्रश्न मांडतात की सरकारला त्यावर विचार करावाच लागतो। राघव चड्डांनी सरकारसमोर प्रश्न मांडला की देशातील जे काही विमानतळ आहेत त्या विमानतळावर 10 रुपयाची पाण्याची बाटली 100 रुपयांना का मिळते, 20 रुपयाचा समोसा 200 रुपयांना का मिळतो, 10 रुपयाचा चहा 100 रुपयांना का मिळतो। त्यानंतर सरकारच्या कमिटीने यावर विचार केला आणि आज देशातील अनेक विमानतळावर तोच चहा 10 रुपयांना मिळतोय, तीच पाण्याची बॉटल 10 रुपयांना मिळते, तोच समोसा 20 रुपयांना मिळायला लागलाय। राघव चड्डांनी सरकारला प्रश्न विचारला की आपल्या देशाची जी काही GDP आहे त्या GDPच्या फक्त 2.5% जो काही निधी असतो तो तुम्ही शिक्षणासाठी देता आणि फक्त 0.5%पेक्षा कमी निधी आपण आरोग्यासाठी देता। खरं तर जगभरातले जे काही सुशिक्षित देश आहेत ते जवळजवळ 20% निधी हा शिक्षण आणि आरोग्यासाठी देतात। मग आपण त्यांच्या कंपॅरिझनमध्ये शिक्षण अधिक आरोग्य यासाठी फक्त 3% इतका निधी देतो। मग ज्या देशामध्ये शिक्षण आणि आरोग्य जे देशाच्या विकासातील सगळ्यात मोठे 2 स्तंभ आहेत त्यासाठीच निधी दिला जात नसेल तो देश एक विकसित देश होईल असे स्वप्न आपण कशाच्या भरोशावर पाहता। अत्यंत अभ्यासपूर्णपणे राघव चड्डा प्रत्येक प्रश्नाची संसदेमध्ये मांडणी करतात। राघव चड्डांनी प्रश्न उभा केला की जे काही डिलिव्हरी बॉयज असतील त्यांच्यावर जी काही या प्रायव्हेट कंपन्या बंधनं टाकतात की 10 मिनिटात डिलिव्हरी करा, त्यामुळे त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट होऊ शकतो, त्यांच्या जीवाला धोका होऊ शकतो, त्यामुळं असे प्रतिबंध काढून टाका। त्यानंतर सरकारने त्या कंपन्यांना आदेश दिले आणि आता ते जे काही नियम होते त्यामध्ये बऱ्यापैकी शिथिलता यायला सुरुवात झाली। त्यामुळं म्हणतात की आपण अनेक वेळा निवडणुकांमध्ये जाती धर्माच्या नावावर अनेक अडाणी लोकांना निवडून देतो, पण राघव चड्डांसारखा एक सुशिक्षित खासदार जर संसदेत असला तर तुमच्या जिल्ह्यासाठी किती फरक पाडू शकतो हे या संपूर्ण गोष्टींवरून तुमच्या लक्षात येईल। त्यामुळं निवडणुकांमध्ये मतदान करताना जात पाहिली नाही तरी चालेल, पण तुम्ही ज्या व्यक्तीला मतदान करताय त्याचं शिक्षण किती आहे आणि तुमच्या मतदारसंघाचे प्रश्न तो किती प्रखरपणे संसदेत मांडू शकतो या गोष्टींचा नक्की अभ्यास करा। राघव चड्डांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला की जे काही दूध किंवा जे काही मसाले आहेत यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भेसळ होत आहे आणि आपल्या देशाची जी काही संस्था आहे एफसाई नावाची जी या सगळ्या गोष्टींवर कंट्रोल करते, या संस्थेला अजून सक्षम बनवण्यासाठी सरकारनं याची जी काही संख्या असेल अधिकाऱ्यांची ती वाढवली पाहिजे आणि या संस्थेला अजून सक्षम केलं पाहिजे जेणेकरून सर्वसामान्य माणूस जे काही विकत घेतो ते एका चांगल्या दर्जाचं आणि चांगल्या क्वालिटीचं असेल। हे तेच राघव चड्डा आहेत ज्यांनी संसदेमध्ये प्रश्न उपस्थित केला राईट टू रिकॉल। राईट टू रिकॉल म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जे काही आमदार खासदार सर्वसामान्य माणसं 5 वर्षासाठी निवडून देतात, जर त्या आमदार खासदारांनी काम केलं नाही किंवा खूप भ्रष्टाचार केला तर 2 वर्षांनी सर्वसामान्य माणसांना हा अधिकार असावा की ते त्या आमदाराला किंवा खासदाराला पदावरून बाहेर काढू शकतील जर 50%पेक्षा जास्त लोकांचं असं मत असेल तर। आणि अशा अनेक चांगल्या प्रश्नांमुळे आज राघव चड्डा पक्षाच्या पलीकडे जाऊन अनेक लोक त्यांच्याकडे एक आदर्श खासदार कसा असावा, एक उच्च शिक्षित खासदार कसा असावा या दृष्टीने त्यांच्याकडे पाहत आहे। आणि खरं तर खूप चांगलं वाटतं जेव्हा एखाद्या चांगल्या माणसाचं कौतुक आपल्या समाजामध्ये केलं जातं, कारण कोणी जर चांगलं काम करत असेल तर त्या माणसाचं कौतुक करणं ही आपली नैतिक जबाबदारी आहे, जेणेकरून भविष्यात असेच चांगले उच्च शिक्षित खासदार या देशाला मिळतील आणि हा भारत देश जे काही स्वप्न आपल्या पूर्वजांनी किंवा आपण बघतो त्याकडे जाईल। खरं तर मी सुरुवातीला सांगितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकारे लोकसभेच्या निवडणुकीत जातीवाद झाला आणि अनेक अयोग्य लोक संसदेत गेले, त्यामुळे आज आपल्या महाराष्ट्राला इतका फटका बसतोय की अनेक मतदारसंघातील प्रश्न आज संसदेमध्ये कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये धूळ खात बसलेले आहेत। कारण जर तुमचा खासदार तुमचे प्रश्न मांडूच शकणार नाही तर त्यावर विचार कोण करणार। आता अनेक लोकांना चांगली हिंदी बोलता येत नाही, इंग्रजी तर खूप दूरची गोष्ट आहे, पण किमान एका खासदाराला चांगली मराठी आणि हिंदी तरी बोलता यावी। जर तुम्हाला मराठी कागदावर वाचून बोलावी लागत असेल, जर तुम्हाला हिंदीसाठी ट्रान्सलेटर वापरावा लागत असेल तर ते दुर्दैव आहे, कारण अनेक लोक म्हणतात की तिथे ट्रान्सलेटर असतो। अहो त्या मंत्र्यांना आणि पंतप्रधानांना डायरेक्ट तुमचे प्रश्न ऐकायलाही वेळ नाही तर तुमचा ट्रान्सलेटर कधी त्यांच्यापर्यंत जाणार आणि तुमच्या प्रश्नांवर कधी काहीतरी पर्याय निघणार। त्यामुळे हे सगळे प्रश्न आहेत, त्यामुळं एक चांगला खासदार खरंच या देशामध्ये खूप गरजेचा असतो आणि शिक्षण
हे त्यासाठी सगळ्यात पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं घटक आहे. या संपूर्ण विषयावर तुमचं काय मत आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.